पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूरच्या विमानतळाचं उद्घाटन झालं, पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे। सोलापूर विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी या कार्यक्रमाला दांडी मारली। सोलापूर जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे 11 आमदार पण हजर एकच जण होता। भाजपच्या 5 पैकी 4 आमदारांची या कार्यक्रमाला दांडी मारली होती। तर भाजपचे सचिन कल्याण शेट्टी, विजयकुमार देशमुख, समाधान आवताडे आणि राम सातपुते हे आमदार या कार्यक्रमाला गैरहजर राहिले। बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊतही या कार्यक्रमाला गैरहजर होते। तसंच शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील सुद्धा या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याचं समजतंय। अजित पवार गटाचे यशवंत माने, बबन शिंदे आणि संजय शिंदे हे तीनही आमदार या कार्यक्रमासाठी गैरहजर होते। उद्घाटनास फक्त भाजपचे सुभाष देशमुख आणि माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी हेच फक्त या कार्यक्रमासाठी हजर होते। त्यामुळे आता मोदींच्या या कार्यक्रमाला नेमके कोण आमदार गैरहजर होते ते आपण पाहतोय। सचिन कल्याण शेट्टी, विजयकुमार देशमुख, समाधान आवताडे, राम सातपुते, राजेंद्र राऊत, शहाजी बापू पाटील हे आमदार या कार्यक्रमाला गैरहजर होते। तसंच यशवंत माने, बबनराव शिंदे, संजय शिंदे हे देखील आमदार या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते। आजच्या कार्यक्रमाला विद्यमान आमदार असतील, विद्यमान खासदार असतील, ते दिसत नाही, मात्र तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलेला आहात। मला निमंत्रण होतं, मी आलोय। फक्त माझ्याबद्दल मी सांगू शकतो। चापलाजी मला फोन केले आणि ईमेलवर मला पत्र पाठवून दिले। प्रत्येक राज्याच्या निवडणुकी जेव्हा ते जातात तेव्हा एखाद्याचा वरती करतात, मैं तुम्हें इस देश का पहला नंबर का राज्य करूंगा तेलंगाना, मैं तुम्हें इस देश का पहला नंबर का राज्य करूंगा ओडिशा, मैं तुम्हें इस देश का पहले नंबर का राज्य करूंगा झारखंड। असं स्टिरियोटाईप केलं की मग लोकांना कंटाळा येतो ना। लोकांना लगेच कळते आता काय बोलणार आहेत, आता काय बोलणार आहेत। ती की उत्सुकता असते की काय बोलणार आहेत, हीच संपली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।